नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। बहुतेक लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे जे 3000 रुपये आहेत 2 हप्ते जमा झालेले आहेत आणि याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी मोठ्या संख्येवरती आहेत की त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे। आणि अशा लाडक्या बहिणी वारंवार आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी विचारत आहेत की दादा आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला परंतु मार्च आणि एप्रिल चे हप्ते आले नाही आहेत। आपण संपूर्ण महाराष्ट्रातील अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, त्यांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करा असं सांगत होतो। आतापर्यंत म्हणजे आत्ताच्या घडीला आपण व्हिडिओ बनवत आहोत तर यापर्यंत तरी कोणतीही डीबीटी ॲक्टिव्ह झाली नाही आहे। कोणत्याच लाडक्या बहिणींना 1500 रुपये असतील किंवा 2 महिन्यांचा लाभ असेल तो वितरित करण्यात आले नाही आहे। त्यामुळे आता डीबीटी वितरण थांबलेलं आहे। पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह मे महिन्याच्याच हप्ते वितरणाच्या वेळी होणार अशी आता बातमी समोर येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर त्यांना आपण सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा लाभ का बंद झालेला आहे याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे का। तर यामध्ये एक बातमी निदर्शनास आलेली आहे की काही लाडक्या बहिणी आप जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये गेल्या होत्या, त्यांना ITR रिटर्न अशा प्रकारचा स्टेटस पाहायला मिळत आहे। म्हणजेच काय की काही त्यांनी आता नुकताच इन्कम टॅक्स भरला नव्हता परंतु योजना सुरू होण्यापूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी इन्कम टॅक्स त्यांच्या घरातील नातेवाईकांनी भरला होता तरी देखील त्यांना ITR रिटर्न अशा प्रकारचा टेक्निकल स्टेटस आला असल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे अशा प्रकारे माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता डीबीटी ॲक्टिव्ह होण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिलच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत होत्या तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना विनंती, तुम्ही जर पात्र असाल, निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन या संदर्भात चौकशी करायची आहे। अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती आम्हाला माहिती शेअर करा, लिंक आम्ही पाठवतो, तुमची नोंदणी करून पहा, तिथे लगेचच हप्ता चालू होईल अशा प्रकारची माहिती देण्यात येते। परंतु अशी कोणतीच तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाही आहे। फक्त तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन आपला अर्ज का रद्द झालेला आहे ते तुम्ही चेक करायचं आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। डीबीटी ॲक्टिव्ह होण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे ज्यांना हप्ते आले नाही आहेत तर अशा लाडक्या बहिणींनी पुढची प्रोसेस करायची आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा, संपूर्ण मदत त्या ठिकाणी मिळून जाणार आहे। महिला बाल विकास विभागाशिवाय लाडक्या बहिणींना काहीही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे त्यांनी जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन पुढील प्रोसेस करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।